नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बदगुडे. तुम्ही बघू शकता आपला 40 दिवसाचा ककडीचा प्लॉट आहे. कंप्लीट 40 दिवस झालेले आहेत आणि आज त्याला ड्रिचिंग चालू आहे फुल सेटिंगसाठी आणि माल सेटिंग होण्यासाठी ड्रिचिंग चालू आहे. गूळ एक 5 किलो भिजू घातला होता 2 दिवसापूर्वी. 1 डझन अंडी, गाईचं गवतर आणि एशियनचं 1 कॅन्ड आणि जरा पिवळं कुठं पडाले म्हणून मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो मिसळलं आहे आणि सोडायला चालू आहे. तिकडं तुम्ही बघू शकता, तुम्हाला दावतो मी तो का त्या कोपऱ्यात पाणीच सोडायला लागले. एवढं सोडायचं कारण एकच की सेटिंग मालाची 1 नंबर होती. ही बघू शकता तुम्ही. पेरं तर लय लांब नाहीतच आपल्या ककडीचं. इथं 1 पेरा, इथं पेरा, इथं पेरा, इथं पेरा, इथं पेरा, ही पेरं आणि प्रत्येक पेऱ्याच्या ठिकाणी 5-7 नग आहेत. हे तुम्ही बघू शकता बारीक. हे वरची फुलं तर काय वेगळीच आहे ती, पण आतनं जी सेटिंग आहे ती सेटिंग भरपूर आहे. आणि हे पुढचं शेंडा बी तुम्ही बघू शकता. 1 नंबर चाल आहे ह्याची पुढी बी. हे बघू शकता, काय कुठला रोग नाही, राही नाही, घोंगा नाही किंवा नागाळे आलेली होती. पण नागाळीवरचं पण फवारणी घेतलेली आहे. आणि दावण्या करप्या ह्या वातावरणात बऱ्याच प्लॉटवर आलेलं होतं. ते दावण्या करप्यावरची बी परवा दिवशी आपण फवारणी घेतलेली आहे. आगाऱ्या तुम्ही ह्याच्या बघू शकता, 1 नंबर आहे. ह्याचं पुढी चालायचं हे बघू. हा का शेंडा बघू शकता तुम्ही, जबरदस्त फायरिंग आहे त्याला. म्हणजे आपण जसं सांभाळलं आहे त्या टाईपमध्ये प्लॉट आलेला आहे. पेरं पण लय लांब नाहीत. फुलाची संख्या बघू शकता तुम्ही, भरपूर फुलं पण लागलेली आहे. ती प्लॉट चांगला पोझिशनमध्ये आला आहे आणि 2 दिवसापासून मार्केट पण वाढलेलं आहे. जेवढा गालटा वाढेल तेवढं ककडीचं मार्केट वाढणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही माल